माणखटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे। मला बदनाम करून हे लोक आमदार व्हायची स्वप्न बघतायत। रामराजे, तुम्ही जातीवंत राजे असाल तर मैदानात येऊन लढाई करा, असं आव्हान आमदार जयकुमार गोरे यांनी निंबाळकर यांना दिलं असून एका पक्षात असताना दुसऱ्या पक्षाचं काम करता, त्यांच्याकडून पैसे घेता असा आरोप देखील यावेळी जयकुमार गोरे यांनी केला। हे एवढी फ्रॉड फॅमिली जगात कुठं नाही। अशा लोकांसाठी हे पॉलिटिकल माणसं स्वतःचं राजकारण टिकवायसाठी किंवा जयकुमार गोरेला बदनाम करून आमदार व्हायची स्वप्न बघायला लागले तुम्ही। आणि रामराजे म्हणा मी असा पडेन काय? आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं माड्यात काय झालं, माड्यात काय झालं विषय सोडा, फलटणमध्ये काय झालं याची चर्चा करा ना। 18,500 मताचं मागच्या वेळी जिथं 1100 मताचं लीड होतं तिथं 18,500 मताचं लीड आहे फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये, बरोबर ना? त्याच्यावर बोला ना। फलटण खासदाराची निवडणूक झाली, निवडणुकीत सगळ्या महाराष्ट्रात काय घटना घडली, पराभव स्वीकारला नाही आम्ही आणि जयकुमार गोरेंनी जबाबदारी घेतली, भारतीय जनता पक्षाने नाही। जयकुमार गोरे, मी तिकीट मागायला गेलो नव्हतं रणजितदादांचं, पक्षानं तिकीट दिले तरी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी जबाबदारी स्वीकारतो निवडणुकीची, माझ्या मतदारसंघात लीड दिला असलं तरी। हे या लढाया अशा लुटूपुटूच्या पडद्या मागणं नका खेळू म्हणावं। जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे तर यान उभे राहा मैदानात आणि लढाई करा म्हणावं। गेमा काय करता, एका पक्षात राहता काय, दुसऱ्या पक्षाला मदत काय करता, शरद पवारांना काय भेटता, अजितदादाकडे काय जाता, पुन्हा पक्षाचे पैसे काय घेता।